नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने तुम्ही खूप मजेत असाल अशी अपेक्षा करते. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. वटसावित्रीचा दिवस म्हणजे प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी अत्यंत पवित्र, श्रद्धेचा आणि सौभाग्याचा दिवस मानला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का, अनेक महिला पूर्ण श्रद्धेने वटसावित्रीची पूजा करतात, उपवास करतात, वडाच्या झाडाची प्रदक्षिणा घालतात, पण कळत नकळत अशा काही चुका करतात ज्यामुळं पूजेचं पुण्य कमी होऊ शकते, असे आपल्या परंपरेत सांगितले जाते. आणि विशेष म्हणजे या चुका इतक्या सामान्य असतात की बहुतेक महिलांना त्या चुका वाटतच नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 11 महत्त्वाच्या चुका जाणून घेणार आहोत, ज्या वटसावित्रीच्या दिवशी टाळल्या पाहिजेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची चूक तर अशी आहे जी अनेक घरांमध्ये नकळत होत असते. चला तर मग सुरुवात करूया. तर बघा, सर्वात आधी वटसावित्रीचं महत्त्व काय आहे मैत्रिणींनो, ते आपण समजून घेऊया. तर वटसावित्री व्रत हे माता सावित्रीच्या अखंड निष्ठा, प्रेम, धैर्य आणि समर्पणाचं प्रतीक आहे. सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजांकडून परत मिळविले अशी कथा आपल्या पुराणांमध्ये आढळते. या व्रताचा मुख्य उद्देश फक्त पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणे एवढाच नसून संसारात प्रेम, आदर, समजूतदारपणा आणि सौख्य टिकून राहावे हा देखील आहे. म्हणून या दिवशी श्रद्धा आणि शुद्धता यांना विशेष महत्त्व दिले जाते. तर बघा, सगळ्यात महत्त्वाची चूक, जी पहिली चूक आहे ती म्हणजे वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी उशिरा उठणे. वटसावित्रीच्या दिवशी शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर, आता ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय, पहाटे 3 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत किंवा सकाळी लवकर उठावे, कारण हा दिवस पवित्र मानला जातो. उशिरापर्यंत झोपणे हे आळसपणाचे लक्षण मानले जाते. आता काही जणी म्हणतील, आम्ही रात्री उशिरापर्यंत काम करतो, मग काय करायचं? अर्थातच परिस्थिती वेगळी असेल तर दोष नाही, पण जाणीवपूर्वक आळस करून उशिरा उठणे टाळावे. कारण ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला माहीतच असेल की सर्व देव उठलेले राहतात आणि त्या टायमाला जर आपण उठलो तर देव आपल्या घरावरती आणि आपल्यावरती नेहमी प्रसन्न राहतात. त्यानंतर बघा, चूक म्हणजे 2 नंबरची जी चूक आहे ती आहे घरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे. भरपूर महिला अशा असतात की स्वतः एकदम टापटीप राहतात, एकदम म्हणजे फॅशन करतात, पण घरामध्ये जर बघितलं ती इतकी गच्चाळी असते. पण आपल्या शास्त्रामध्ये स्वच्छतेला देवत्वाचा दर्जा दिला आहे. ज्या ठिकाणी स्वच्छता असते तिथे सकारात्मक ऊर्जा राहते असे मानले जाते. आणि त्याच घरात काय होते, लक्ष्मी नांदते. पूजेपूर्वी घर स्वच्छ असणे महत्त्वाचे आहे. कल्पना करा, तुम्ही एखाद्या पाहुण्याला घरी बोलावले आणि घर अस्ताव्यस्त असेल तर कसं वाटेल? तसंच देवपूजेच्या वेळी देखील स्वच्छतेला महत्त्व आहे, कारण त्यावेळी काय असतं, आपण देवपूजेला देवांना घरात बोलवत असतो. तर बघा, त्यावेळेस आपल्या देवांना जर प्रसन्न वाटलं, लक्ष्मी मातेला प्रसन्न वाटलं, तर लक्ष्मी माता काय होते, आपल्या घरात प्रसन्न राहते. तर त्यानंतर बघा, चूक नंबर 3 आहे पूजा घाईघाईत उरकणे. भरपूर महिलांना आजकालची जीवनशैली धावपळीची झाली आहे. अनेकदा पूजा ही फक्त एक काम म्हणून काय केली जाते, उरकली जाते. पण वटसावित्रीची पूजा करताना मन शांत असावे. मंत्र माहीत नसतील तर काहीही हरकत नाही, पण श्रद्धा आणि भाव असणे महत्त्वाचे आहे. देवाला शब्दांपेक्षा भावना अधिक महत्त्वाच्या असतात. कारण आता मी तुम्हाला सांगते की 4 वर्ष झाले लग्न होऊन वटसावित्रीची पूजा करत आहे, पण अजूनही व्यवस्थित माहीत नाही की नक्की पूजेत काय सांगावं. पण पूजेत माहीत नसेल काय सांगावं किंवा काय प्रार्थना करावी, पण जो उपवास आहे तो मनोभावे जर केला तर नक्कीच आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभतं असं म्हटलं जातं. चूक नंबर 4, पतीबद्दल राग, कटुता किंवा अपशब्द. हा दिवस पती-पत्नी ज्या नात्याला समर्पित आहे, म्हणून या दिवशी शक्यतो वाद, भांडण, कटू बोलणं टाळावं. आता प्रत्येक संसारात मतभेद असतातच, पण त्या दिवशी तरी शांतता ठेवण्याचा प्रयत्न करावा. कारण नात्याची खरी ताकद प्रेम आणि संयम यात असते. कारण आपलं भांडण नवरा-बायकोचं हे रोज चालू असतं. पण वटसावित्रीच्या दिवशी मी माझ्या मैत्रिणींना सांगेन, की त्या दिवशी तुम्हाला राग जरी आला, तर त्या रागावर कंट्रोल ठेवायचा आहे. म्हणजे असं नाही की आपल्याला परत वर्षभर भांडायचं आहे. तर आपण जर आपला पती खरंच चांगला असेल, आपल्याला जीव लावणारा असेल, तर त्याबद्दल तुम्ही चांगले शब्द वापरा. वाईट शब्द वापरून आपल्या घरातील जो नारायण असतो, तुम्हाला माहीत आहे का जिथे नारायण नांदतो तिथेच लक्ष्मी नांदते, जिथे लक्ष्मी नांदते तिथंच नारायण काय असतो,
खुश असतो. मग पती पत्नीचं नातं हे नारायण आणि लक्ष्मीसारखं असतं. जर तुमचा पती चांगला असून पण तुम्ही जर अपशब्द वापरत असाल किंवा मागे चुकीचं बोलत असाल तर हे चुकीचं आहे. शक्यतो त्या दिवशी तरी टाळण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर बघा चूक क्रमांक 5, वडाच्या झाडाचा अनादर करणे. वटसावित्रीमध्ये वडाच्या झाडाला विशेष स्थान आहे. त्याला फक्त झाड म्हणून पाहिले जात नाही. ते स्थैर्य, दीर्घायुष्य आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. म्हणून पूजा करताना झाडाच्या फांद्या तोडणे, कचरा टाकणे किंवा अनादर करणे टाळावे. आता भरपूर महिला काय करतात, पूजेला झाड जवळ नाही म्हणून वडाच्या झाडाची फांदी तोडतात आणि ती फांदी काय करतात, घरामध्ये लावतात. घरामध्ये लावून काय करतात, त्या फांदीची पूजा करतात. पण शास्त्र असं सांगतं, की ती फांदी तोडण्यापेक्षा तुम्ही एखादं वडाचं झाडाचं रोपटं काय करू शकता, तुमच्या घरात संरक्षण म्हणजे त्याचं वाढ करू शकता किंवा लावू शकता, की जेणेकरून तुम्ही दरवर्षी तुम्ही काय करू शकता, त्या झाडाची पूजा करू शकता. त्यानंतर बघा चूक क्रमांक 6, दान धर्म न करणे. आपल्या संस्कृतीत प्रत्येक व्रतामध्ये दानाला महत्त्व दिले गेले आहे. मी तर सांगेल की उपवास करू नका, पण एखाद्या गरजूला तुम्ही एका टायमाचं जेवण करायला दिलं तरी तो तुमचा उपवास लागू होईल, इतकं त्या दानामध्ये महत्त्व आहे. दान म्हणजे फक्त पैसा नव्हे, एखाद्या गरजवंताला अन्न देणे, पाण्याची बाटली देणे, ज्याला तहान लागली आहे किंवा एखाद्याला मदतीचा हात देणे, हे देखील दानच आहे. त्यामुळं या दिवशी दान करायला नक्की विसरू नका. पूजेसाठी तुम्ही जे केळी किंवा अजून काही फळं वाहिलेली असतात, ती फळं घेण्यासाठी गरजवंत मुलं काय करत असतात, तिथे गोंधळ घालत असतात किंवा तुमच्या पूजेमध्ये अडथळा निर्माण करत असतात. तरी देखील तुम्ही त्यांना चुकीचे वाईट शब्द बोलू नका. ते जर ते फळं घेत असतील तर घेऊ द्या. कारण एक गरजवंताचं पोट भरणं म्हणजेच एक पूजे इतकं महत्त्व आहे. तुम्ही पूजा नाही केली तरी चालेल, पण तिथं जर त्या केळीने एका गरजवंताचं पोट भरलं तरी तुमची पूजा सफल केल्यासारखं असेल. त्यानंतर बघा चूक क्रमांक 7 आहे नकारात्मक बोलणे. काही लोकांना प्रत्येक गोष्टीत नकारात्मकता दिसते. काही फायदा नाही, हे काय करून होणार, अशी वाक्ये बोलणे टाळावे. कारण शब्दांमध्ये ऊर्जा असते. सकारात्मक विचार वातावरणही काय करतात, सकारात्मक बनवतात. कारण भरपूर लोक किंवा भरपूर मैत्रिणी असं बोलतात, वटसावित्री पूजा करून थोडी नवऱ्याचं आयुष्य वाढतं किंवा वटसावित्री केल्यानेच थोडी म्हणजे आपला संसार चांगला चालणार आहे, त्यासाठी प्रेम असावं लागतं, काही पूजाच करता का. मग दारुडे लोक असतात, मग त्यांच्या बायका काय पूजा करत नाही का, किंवा ज्यांचे नवरे लवकर एक्सपायर होतात मग त्या काही पूजा करत नव्हत्या का. तर असे विचार करणं किंवा असं बोलणं शक्यतो त्या दिवशी तरी टाळाव्या. ठीक आहे. त्यानंतर चूक क्रमांक 8, ज्येष्ठांचा अपमान करणे. आई वडील असतील, सासू सासरे असतील किंवा घरातील वडीलधारी मंडळी यांचा आदर करणं आपल्याला आवश्यक आहे. त्यांचे आशीर्वाद हेच खरे धन मानले जाते. वटसावित्रीच्या दिवशी त्यांचे आशीर्वाद घेणे विशेष शुभ मानले जाते. आणि लक्षात ठेवा की ज्या घरात आपण आई वडील, वडीलधारी किंवा सासू सासऱ्यांचा म्हणजे जो आशीर्वाद आहे आपल्या जर पाठीशी असेल तर आपल्याला नक्कीच कोणताही पूजापाठ करण्याची गरज येत नाही किंवा आपलं जे हे पुण्य आहे हे पुण्य आपल्याला प्रत्येक संकटात आडवं येतं. त्यानंतर बघा चूक क्रमांक 9, अन्न वाया घालवणे. अन्नपूर्णा हे परब्रह्म मानले जाते. आजही अनेक लोकांना 2 वेळचे अन्न मिळत नाही. म्हणून या दिवशी अन्नाचा आदर करावा. जितके आवश्यक आहे तितकेच घ्यावे. कारण भरपूर जणांना भूक कमी असते आणि अन्न ते काय करत असतात, ताटात जास्त घेत असतात. त्यामुळे जेवढी भूक असेल तेवढंच अन्न घ्या, वाया घालू नका. चूक क्रमांक 10, दुसऱ्यांचा हेवा करणे. आज सोशल मीडियामुळे किंवा जे व्हॉट्सअपवरती स्टेटस भेटतात, इंस्टाग्रामवरती रील्स भेटतात, त्यामुळं काय झालेलं आहे, खूप तुलना वाढलेली आहे. तिच्याकडे हे आहे, तिच्याकडे अशी साडी आहे, माझ्याकडे नाही आहे, तिचा संसार चांगला चालला आहे, तिचा नवरा चांगला आहे, माझा असा आहे, माझा नाही. अशा विचारांमुळे मन अस्वस्थ होते. प्रत्येकाचा प्रवास देवाने वेगळा लिहिलेला असतो किंवा तो वेगळाच असतो. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहणे महत्त्वाचे आहे किंवा त्यामध्येच खुश राहा. त्यानंतर बघा चूक क्रमांक 11, व्रताचा खरा अर्थ विसरणे. ही सर्वात मोठी चूक आहे. वटसावित्री म्हणजे फक्त उपवास नव्हे, फक्त पूजा नव्हे, फक्त वडाला धागा बांधणे नव्हे, तर नात्यातील विश्वास टिकवणे आहे. एकमेकांचा आदर करणे, संकटात एकमेकांसोबत उभे राहणे आणि संसार आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करणे, हा या व्रताचा खरा संदेश आहे. मैत्रिणींनो, आज आपल्या वटसावित्रीच्या दिवशी टाळावयाच्या या 11 महत्त्वाच्या चुका जाणून घेतल्या. लक्षात ठेवा, कोणतेही व्रत किंवा पूजा ही भीतीपोटी नव्हे, तर श्रद्धा, प्रेम आणि सकारात्मक भावनेतून केली पाहिजे.
घरात प्रेम असेल, आदर असेल आणि एकमेकांबद्दल विश्वास असेल तरच संसार सुखात चालतो किंवा संसार सुखाचा होतो. तुम्हाला यापैकी कोणती चूक महत्त्वाची वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींसोबत किंवा नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि उपयुक्त माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद. जय माता सावित्री.